पॅड द्वितीय सत्र विषय मराठी संकल्प मूल्यमापन 2 11 तारखेचा 11 एप्रिल 2026 शनिवारीचा असणारा हा मराठीचा पेपर आहे पॅडचा। बघा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। का जो पॅरेग्राफ दिलेला आहे, माणिकच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर, यांच्या आईचे नाव, हा जो पॅरेग्राफ असेल तो पूर्ण पेपरमध्ये दिलेला असेल तो काळजीपूर्वक वाचायचा आणि त्याची उत्तरं लिहायची। तुकडोजींचे पूर्ण नाव काय होते, तर तुकडोजी खंडोजी ठाकूर होते। तर दुसरं जे ऑप्शन आहे त्याच्यावर गोल करायचं आणि टिक करायची। तुकडोजी कोणत्या कोणत्या भाषेत कवे रचून गात असतात, हिंदी, उर्दू, मराठी, स्वतः चीन कवने ह्या खजिऱ्यांच्या तालावर बेभान होऊन गात असे। तुकडोजींनी कोणत्या कोणते कौशल्य आत्मसात केले होते, वाजवणे, शर्तीमध्ये पोहणे, धावणे, घोड्यावर बैलगाड्यांवर नियंत्रण साधणे, अशा प्रकारचे विविध कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते। प्रश्न तिसरा, खालील कविता मनात वाचा आणि त्या जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो पूर्ण वाचायचा आणि कवितेच्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित लिहायची। तुमच्या पेपरमध्ये तो पॅरेग्राफ दिलेलाच असेल। कवितेत ओढाळ हा शब्द कोणासाठी वापरला आहे, बघा पहिला आहे कोकरू, शेकरू आणि वासरू, तर वासरूसाठी वापरलेला आहे। हिंडताना वासरू काय काय विसरले, तहान, भूक, भान ह्या गोष्टी वासरू विसरले। प्रश्न चौथा, खालील निवेदन नमुदा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा। जाहिरात निवेदन दिलेले आहे 1 जानेवारी 2018चा, तो पॅरेग्राफ मी लिहिलेला नाहीये। त्याचे प्रश्न पॅरेग्राफ वाचायचा व्यवस्थित निवेदन जाहिरातीचं आणि त्याचे उत्तरं लिहायचे। हे निवेदन कोणत्या विभागाकडून करण्यात आले, स्वच्छता व पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा। कोणत्या माध्यमातून गावोगावी जनजागृत करण्यात येणार आहे, तर सर्व जनतेच्या जाहीर निवेदन करण्यात येते की स्वच्छता भारत मिशन अंतर्गत पथनाट्य कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आले। सादरीकरण कोणत्या गोष्टींमध्ये केली आहे, बघा तर ढोल, मृदुंग, वेशभूषा, धुनी, साहित्य ह्याच्यामध्ये त्याची उपस्थिती राहण्यास कळवलेले आहे। 10 वाजता पूर्ण प्रश्नाचं उत्तर दिलेले आहे, ते व्यवस्थित वाचा, त्याचा अभ्यास करा। इथे प्रत्यय प्रश्न 5वा, प्रत्यय लावून शब्द बनवून लिहा। ढीट ढिटाई, चपळ चपळाई। बघा खालील वाक्यामध्ये विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा लिहा। अशी पळत का आलीस, अशी पळत का आलीस, हळूच यायचं, मग कसा आला, अशी पळत का आलीस, इथे आला प्रश्न आणि हळूच यायचं, तर प्रश्न कंप्लीट झालेला आहे। इथे बघा खालील वाक्यातील नाम ओळखून नवीन वाक्य लिहा। ती खूप छान चित्र काढते, नाम काय आहे, चित्र, आणि वाक्य काय आहे, चित्र काढायला मला फार आवडतं। बघा त्यातला ड काय आहे, क झाला, तर ड, मी, ती, आम्ही, यांनी, यात कंसात योग्य रिकाम्या जागा भरायच्या आहे। आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, आम्ही सर्वजण खूप उत्साही होतो। उद्घाटनाला प्रमुख पाहुणे आले, साक्षीने स्वागत गीत म्हटले, ती खूप आनंदी होती। दोन्ही दिवशी मी प्रयोग सादर केले म्हणून प्रमुख पाहुण्यांनी माझे कौतुक केले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। पुढील वाक्यामध्ये वाक्प्रचार वापरून वाक्य परत लिहायचे। पतीच्या निधनानंतर गोदावरी मुलांच्या शिक्षणासाठी झपाटून कामाला लागली। आता ह्या झपाटून खाली अंडरलाईन आहे ना, त्याचं काय आहे, कंबर कसणे। मग पतीच्या निधनानंतर गोदावरी मुलांच्या शिक्षणासाठी कंबर कसणे। बघा क्रियापद वापरायचे गाळलेल्या जागांमध्ये। बाहेरगावी गेलेली निकिता कालच परत आली। वाचणे ह्या क्रियापदाचे भूतकालीन रूप वापरून वाक्य पूर्ण करा। विजयने गोष्टीचे पुस्तक वाचले। कंसात दिलेले विशेषण लिहायचे, उबदार, भुरभुर, गोड, 40वा आणि 10वा। अमितने तिला गोड पेरू दिला। रंजनी उबदार दुलईतून बाहेर आली। बाहेर पावसाची बुरबुर सुरू होती। काल बाबांचा 40वा वाढदिवस होता। प्रश्न 6वा काय, खालील दिलेल्या प्रसंगांच्या आधारे एक गोष्ट लिहायची आहे। शाळेत क्रीडा स्पर्धा होत्या, क्रिकेटची मॅच सुरू होती, मुले आनंदाने जल्लोष करत होते, विजय फलंदाजी करत होती, मुले विजय विजय असे ओरडत होते। मग बघा त्याच्यावरती मी काय लिहिलेलं आहे, शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धेचा उत्साहपूर्ण दिवस होता, मैदानावर मित्र जमले व अंतिम मॅच सुरू झाली, वातावरण उत्साह व जल्लोष होता, विजय आपल्या संघाकडून फलंदाजी करत होता, त्याने चांगली सुरुवात केली, प्रत्येक चेंडूवर तो धावा करत होता, मैदानात चारही बाजूने मुले विजय विजय असे ओरडत होते, त्याला प्रोत्साहन देत होते, सगळे विद्यार्थी आनंदाने उड्या मारत होते।
प्रश्न 7वा, झोपडी, उंट, पेन्सिल आणि सायकल याचा व्यवस्थित गोष्ट तयार करायची आहे. बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्ही ते करत नाही ते लवकरात लवकर करा चॅनल सबस्क्राईब. एका गावात एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीत रामू नावाचा मुलगा राहत होता. तो खूप हुशार व कष्टाळू होता. त्याच्याकडे एक सायकल होती. त्यावर तो रोज शाळेत जात असे. रामूला चित्र काढायला खूप आवडत असे. तो नेहमी आपल्या पेन्सिलने सुंदर चित्र काढत असायचा. शिक्षकाने एके दिवशी मुलांना वाळवंट या विषयावर चित्र काढण्यास सांगितले. रामूने आपल्या पेन्सिलने सुंदर उंट काढला. त्याने उंटाच्या मागे वाळू, ढीग, सूर्य व एक झोपडी काढली. त्याचे चित्र खूप छान झाले. शिक्षकांना त्याचे चित्र फार आवडले. बघा, चित्रामध्ये गोष्टीमध्ये काय, झोपडी पण आली, उंट आला, पेन्सिल आले आणि सायकल आले. हे चारही शब्दांचा गोष्टीमध्ये उपयोग झाला पाहिजे. अशा प्रकारे हा पेपर कंप्लीट झालेला आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ अजून बघता येतील.